नमस्कार मित्रांनो, एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता राज्यातील शासकीय व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये म्हणजेच DAमध्ये 3% हा वाढलेला आहे. याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे जी मोठी अपडेट आहे की राज्य कर्मचाऱ्यांच्या DA हा 3% वाढला. यामध्ये विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा झालेली आहे. यामध्ये जुलै 2025 पासून लाभ, तसेच पाडव्याला मिळेल थकबाकी. तर काय आहे सविस्तर अशी माहिती इथे पाहूया. तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो की राज्यातील शासकीय व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. अशी घोषणा वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेमध्ये निवेदनाद्वारे केलेली आहे. यापूर्वी 55% महागाई भत्ता होता, आता तो 58% झाला आहे. फेब्रुवारी 2026 पासून हा भत्ता रोखीने देण्यात येईल. तसेच मार्च 2026मध्ये गुढीपाडव्यानिमित्त जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत थकबाकीची रक्कम देण्यात येईल. तसेच नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत थकबाकी संदर्भात स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील. तसेच 5.16 लाख शासकीय कर्मचारी व 8.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, स्टेट गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये आता त्यांच्या DAमध्ये 3% वाढ झालेली आहे. याविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.